बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्था नवी मुंबई यांच्या वतीने रविवार दिनांक 19 जानेवारी रोजी दिघा ऐरोली नवी मुंबई येथे तू चाल पुढे या वॉकथॉनचे भव्य आयोजन करण्यात आले. या वॉकथॉनला भारताचे उद्योगपती रतन टाटा यांना समर्पित करण्यात आले. त्यांच्या निस्वार्थ सेवा आणि समाजासाठी केलेल्या कार्याला उजाळा देत त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संदेश या वॉकथॉनद्वारे दिला गेला. प्रत्येक पाऊल त्यांच्या कार्याला आदरांजली वाहत होते आणि त्यांचे जीवन हा अनेकांसाठी प्रेरणेचा स्रोत बनला. या कार्यक्रमात विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली, ज्यात पुरुष आणि महिला विभागातील क्रमांक प्राप्त विजेते तसेच उत्तेजनार्थ विजेते यांचा समावेश होता. प्रथम क्रमांक पुरुष रत्नकुमार बळीराम पंडित, सुरेश आबाणी माने, मारुती डी बनकर. प्रथम क्रमांक महिला हिरा शेळके, सुरेखा संजू वाडे, योगिता आयरकर. उत्तेजनार्थ क्रमांक अनिल बाबाजी कणघरे, पांडुरंग महादेव पाके. या कार्यक्रमाला चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील, माजी महापौर सुधाकर सोनवणे, जीएसटी उपायुक्त विनोद देसाई, समाजसेवक अंकुश सोनवणे, मनसे उपशहर प्रमुख निलेश बाणखेले, एडिशनल कलेक्टर संदीप कळंबे, माजी शिक्षणाधिकारी रामदास बिडवे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष DL भादवणकर, कार्याध्यक्ष विशाल पाटील, सचिव प्रकाश तेजम, खजिनदार रणधीर पाटील तसेच मारुती आर्दाळकर, नामदेव कुंभार, अभिजित पुजारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.